आमच्या परड्यात आम्ही भोपळ्याचा वेल लावलेला होता आणि आता त्याला बरेच भोपळे आलेले आहेत. काही एवढ्या आकाराचे तर काही बरेच मोठे झालेले आहेत. आणि माझ्या मागे दिसत असेल पूर्ण वेल मस्त पसरलेला आहे आणि सगळीकडचं रान पण आलेलं आहे कारण पावसामुळे. तर चला तुम्हाला भोपळे दाखवते. हा जो भोपळा आहे हा लांबट आहे थोडा आणि हा पिकलाय पण बऱ्यापैकी. बघा हे पिवळा झालाय. विहिरीच्या बाजूला पण एक भोपळा आहे. तो पण बराच मोठा आहे आणि थोडा पिवळा पण झालाय. हा जो भोपळा आहे हा गोल आहे आकाराने आणि हिरवा पण आहे. अजून बराच मोठा होईल आणि मग पिकेल. आमच्या परड्यात आम्ही भोपळ्याचा वेल लावलेला होता आणि आता त्याला बरेच भोपळे आलेले आहेत. काही एवढ्या आकाराचे तर काही बरेच मोठे झालेले आहेत. आणि माझ्या मागे दिसत असेल पूर्ण वेल मस्त पसरलेला आहे आणि सगळीकडचं रान पण आलेलं आहे कारण पावसामुळे. तर चला तुम्हाला भोपळे दाखवते. हा जो भोपळा आहे हा लांबट आहे थोडा आणि हा पिकलाय पण बऱ्यापैकी. बघा हे पिवळा झालाय. विहिरीच्या बाजूला पण एक भोपळा आहे. तो पण बराच मोठा आहे आणि थोडा पिवळा पण झालाय. हा जो भोपळा आहे हा गोल आहे आकाराने आणि हिरवा पण आहे. अजून बराच मोठा होईल आणि मग पिकेल.